नमस्कार. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. कबनूर ग्रामपंचायतीच्या कारभारावर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची टीका. पाणी टंचाई आणि काविळीच्या रुग्णांमुळे चिंता. कबनूर. ऐन उन्हाळ्यात कबनूर गावात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या फिल्टर हाऊसला भेट देऊन पाहणी केली. यावेळी फिल्टर हाऊसमधील काही मोटारी बंद अवस्थेत असल्याचं निदर्शनास आले. त्यामुळे पाणी पुरवठा व्यवस्थेतील त्रुटी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. पाहणी दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाचा निष्काळजी व बेशिस्त कारभार समोर आल्याचा आरोप करण्यात आला. गावातील नागरिकांना नियमित आणि शुद्ध पाणी पुरवठा मिळणं ही प्रशासनाची जबाबदारी असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान वार्ड क्रमांक 2 मध्ये काविळीचे काही रुग्ण आढळून आल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. दूषित पाणी पुरवठा किंवा स्वच्छतेच्या अभावामुळे ही परिस्थिती उद्भवली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित विभागानं तातडीनं पाणी नमुने तपासून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली. तसेच विद्यमान आमदारांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात असे आवाहन करण्यात आले. यावेळी काँग्रेस अध्यक्ष अमोल पाटील, उपाध्यक्ष रियाज चिकोडे, माजी सरपंच उदय गीते, युवराज कांबळे, कुणाल भोसले, प्रसाद चव्हाण आणि जाफर देसाई उपस्थित होते. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला पाणी पुरवठा सुरळीत करण्याबरोबरच वार्ड क्रमांक 2 मधील काविळीच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत तातडीनं तपासणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी आणि मूलभूत सुविधांची तडजोड खपवून घेतली जाणार नाही. प्रशासनानं तातडीनं योग्य कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला. माजी सदस्य आर्थिक व्यवहारात लुडबुड करतात, ज्यांचे आर्थिक संबंध यात गुंतलेले आहेत. परत दुसरी गोष्ट अशी की वार्ड नंबर 2 मध्ये कावीळचे पेशंट सापडलेले आहेत. मग फिल्टर हाऊसमध्ये पाणी फिल्टर होते का नाही हा एक संशोधनाचा विषय आहे. दुसरा मुद्दा जे जलजीवनचे उद्घाटन झालेलं आहे. आपल्या नदीपासून फिल्टर हाऊसपर्यंत जलजीवनच्या पाईपनं पाणी येते, नवीन पाईपनं, पण ती लिकेज झाल्यामुळे ती बंद ठेवली आणि परत जुनीच जलस्वराजची स्कीम चालू ठेवलेली आहे. ह्याच्या मागे गौड बांगाल काय ह्याचं उत्तर प्रशासक राज आहेत ग्रामसेवक त्यांनी नक्की द्यावं ही कबनूर काँग्रेसतर्फे मागणी आहे. नमस्कार. आज आम्ही कबनूर काँग्रेसचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी इथं कबनूर फिल्टर हाऊसला इथं मोटर जळल्यामुळं भेट द्यायला आलो होतो. तर भेट द्यायला आल्यानंतर इथं कळालं की 25 HP एक, 85 HP एक अशा 2 इथं मोटर आहेत आणि स्पेअरला ज्या मोटर आहेत तर ह्या 25 HP मोटर्स तेवढ्या इथं शिल्लक आहेत आणि 85 HP दोन्ही मोटर्स जळलेल्या आहेत. आणि जिथं दुरुस्तीला टाकलेलं होतं त्याचं बिल त्यांनी ग्रामपंचायतीनं दिलेलं नाही आहे आणि त्यांनी जी वापरायला मोटर दिली होती ती पण जळलेली आहे. मग आता मला हा प्रश्न आहे की वर्षभरात माझ्या अंदाजानं कमीत कमी 25 ते 30 लाख रुपये ह्या फिल्टर हाऊसवर हे खर्च करतात. एवढं खर्च करून देखील यांचं महिन्याला एवढं इथं म्हणजे दुरुस्ती निघत्या तरी देखील पाणी पुरवठा सुरळीत चालत नाही. त्यानंतर इथं मी सरपंच असताना पॅनल इथं बसवलं होतं पॉवर फॅक्टर मेंटेन करायसाठी, तर ते देखील यांनी बंद ठेवलेलं आहे आणि ते बंद ठेवल्यामुळं इथं सारखं मोटर जळण्याचा प्रकार घडतात. आणि एवढी मोठी ग्रामपंचायतचं घरभाडा वसुली केल्यानंतर हे प्रशासन चालवणारे लोक बर्डे साहेब जे आहेत त्यांनी नेमकं काय करतात तिथं बसून, आणि जे माजी पदाधिकारी आहेत जे आता ज्यांना मुदतवाढ मिळाल्या हे काय करतायत. त्या जे मी पॅनल 2019ला बसवले होते त्याचं देखील बिल यांनी दिलेलं नाही आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त देखील माझे असे आमदारांना विनंती आहे की या प्रशासक ज्यांना मुदतवाढ मिळाल्या त्यांना आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना बोलून घ्यावं आणि यांना विचारावं की यांना तांत्रिक किती अक्कल आहे किंवा तांत्रिक ज्ञान किती आहे ह्याची जरा शहानिशा करावी. आणि गेली 5 वर्षात ह्या जलस्वराज्य फिल्टर हाऊसचं आणि जाकवेलचं ह्यांनी बिल किती भरले आणि बिल थकीत किती आहे ह्याचं माहिती आमदारांनी घ्यावी आणि आमदारांनी ह्याच्यात लक्ष घालावं अशी मी विनंती करतो. आणि गरज पडल्यास आम्हाला देखील बोलून घ्यावं. आम्ही याचं सोक्ष लावायची तयारी आमची स्वतः काँग्रेस कमिटीची आहे आणि याचा आम्हाला अनुभव आहे म्हणून आम्ही आमदारांना विनंती करतो की आमदारांनी याच्यात लक्ष घालावं.